बीडच्या केजचे तहसीलदार रागेश गिट्टे यांचे लातूर अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झालं। गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून कार पलटी झाल्यानं हा अपघात झाला। उन्हाच्या तीव्र झळा आणि कोरडी पडलेली प्रवरा नदी यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली। या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या महिला आणि ग्रामस्थांनी घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत प्रवेशद्वारावर 1.5 तास ठिय्या आंदोलन केलं। भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रेल्वे क्रॉसिंगवर राष्ट्रीय महामार्ग पुलावर डांबरीकरण करण्यात आलं। मात्र डांबरीकरणानंतर रस्त्याची उंची वाढली असताना बाजूच्या कडांना मुरुमानं भराव न दिल्यानं अपघाताचा धोका निर्माण झालाय। मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार नाही। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख रिंगणात उतरले। गोंदियात रिक्षा झाडावर आदळून अपघात झाला। खडकी गावाजवळ झालेल्या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले। सिंधुदुर्गमधील तळाशील खाडी पात्रातले आंदोलन 10 दिवसांनंतर स्थगित झाले। खाडीतून वाळू उपसा होत असल्यानं आंदोलक आक्रमक झाले होते। आमदार निलेश राणेंनी ग्रामस्थांसोबत असल्याचा विश्वास दिल्यानंतर आंदोलन स्थगित केलं। शिरूरमधील हॉटेल व्यावसायिकांनी डिझेल भट्टीचा वापर करून काम सुरू ठेवलंय। मात्र डिझेल भट्टीमुळे धूर होत असल्यानं आचारी कामगार यांनाही त्रास होतोय। त्यामुळे हॉटेल मालकांसमोर अडचणीचे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। अकोल्यात 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा जप्त करण्यात आला। तब्बल 2300 लिटर अवैध साठा जप्त झालाय। पेट्रोल पंपावर इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे मोठी गर्दी होत असतानाच प्रशासनानं हा इंधनाचा काळा बाजार उघड केलाय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या मसोबावाडीची येथील संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहानिमित्त उपस्थित होते। श्री गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभाला फडणवीसांनी विशेष उपस्थिती लावली। जळगावात महापालिकेच्या अतिक्रमणावरील कारवाईसंदर्भात मनसेनं मनपावर धडक मोर्चा काढला। कारवाईत मराठी आणि परप्रांतीय असा भेदभाव होत असल्याचा मनसेचा आरोप आहे। परप्रांतीयांकडून विक्रेत्यांकडून रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणावर महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जातंय असं मनसेचं म्हणणं आहे। श्रीरामपुरातील अवैध व्यावसायिकांविरोधात महिला आक्रमक झाल्या। मटका जुगार अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी आंदोलन केलं। आनंद अंबानींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात 5000 कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला। शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे सोलापुरात भव्य समाजसेवा उपक्रम राबवण्यात येतो। सोलापूर जिल्ह्यातील 3 बेकायदा पुतळा प्रकरण आतापर्यंत 19 लोकांना अटक करण्यात आली आहे। अंजनगाव पुतळा प्रकरणात 10 आरोपींना अटक केली आहे, तर चिखलठाणा इथं बेकायदेशीरपणे पुतळा प्रकरणी 3 आरोपी अटकेत आहेत। पंढरपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन केलं। स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सायली सुर्वे लवजिहाद प्रकरणाला नववळण लागलंय। सायली सुर्वेनं गुन्हा मागे घेतलाय। मुलांच्या भवितव्यासाठी गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली। सासरच्या स्थळाला कंटाळून अल्पवयीन नववधूनं आत्महत्या केली। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावातील शेतकरी चिंतेत सापडला। अवकाळी पावसामुळे विड्याच्या पानाच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।